बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाच्या नामांतरावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळला असून राज्य सरकारनं स्वर्गीय अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय असं करण्यात आलेलं नामांतर मागे घेत पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली। 2 मार्च 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाचे स्वर्गीय अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय असं नामांतरण करण्यात आले होते। मात्र या निर्णयानंतर बारामतीच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये होणाऱ्या संभाव्य पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या नामांतरावरून आक्रमक भूमिका घेतली होती। अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला धक्का लावल्याचा आरोप करत त्यांनी हा मुद्दा थेट ओबीसी अस्मितेशी जोडला आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। लक्ष्मण हाकेंच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं ढवळून निघाली होती। वाढत्या विरोधानंतर सरकारनं 13 मार्च 2026 रोजीच सुधारित निर्णय घेत संलग्न रुग्णालयाला देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। आज विधानसभेत याची घोषणा करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिनांक 31/5/2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आलेले होते। आता दिनांक 13/3/26 रोजी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयासही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। कृपया त्याची सर्वांनी नोंद घ्यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।